बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता लवकरच जमा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमच्या सोबत किसान अपडेट मध्ये आहे। शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आज आपण या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि ही योजना नेमकं काय आहे? ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे जे त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदत मिळवू इच्छितात। दरवर्षी 12,000 रुपये इतकी मदत मिळते। 6,000 रुपये केंद्र शासनाकडून मिळतात पीएम किसान योजनेचे आणि 6,000 रुपये राज्य शासनाकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे मिळतात। ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी बियाणे, खत, कीटकनाशक आणि इतर शेती संबंधित खर्चासाठी उपयोगी पडते। शेतकरी मित्रांनो, ह्या योजनेमुळे तुमच्या आर्थिक स्थितीत खूप मदत होते आणि तुम्ही शेतीत अधिक चांगले काम करू शकता, यासाठी हे पैसे दिले जातात। 7वा हप्ता म्हणजे काय? 7वा हप्ता म्हणजे या योजनेचा मिळणारा 7वी रक्कम। हप्त्याचा उपयोग शेती संबंधित खर्चासाठी करता येतो। लवकरच ही रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यांनी खात्री करावी की बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक आहे। खाते KYC पूर्ण आहे का हे तपासा। 7वा हप्ता जमा न झाल्यास काय करावे? जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करावा। शेतकरी मित्रांशी ही माहिती शेअर करा आणि वेळोवेळी किसान अपडेट YouTube चॅनलवरून नवीन अपडेट्स पाहत राहा। हप्त्याची रक्कम जमा होताच काही रक्कम बँकेत ठेवा। भविष्यासाठी बचत करा। काही रक्कम भविष्यातील गरजांसाठी जतन करा। शेतीसाठी वापरा। बियाणे, खत, कीटकनाशक, इतर पीकवाढीसाठी खर्च करा। उपकरणे खरेदी करा। हप्त्याचा उपयोग करून आवश्यक शेती उपकरणे खरेदी करा। शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त माहिती। पीक विमा जोखीम व्यवस्थापन। हप्त्याचा एक भाग वादळी हवामान किंवा कीटकनाशक जोखमीसाठी जतन करा। साठवणूक आणि व्यवस्थापन। हप्त्याची रक्कम हप्त्याबद्दल माहिती मिळवल्यानंतर योग्य पद्धतीने व्यवस्थित खर्च करा। हप्ता कधी जमा होईल? सरकारकडून लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पैसे का जमा झाले नाहीत? खात्री करा की तुमचे बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक आहे। KYC पूर्ण करणे आवश्यक आहे। जर KYC पूर्ण नसेल तर रक्कम मिळणार नाही। तरीही रक्कम न मिळाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा। रक्कम कुठे वापरावी? पिकांसाठी आवश्यक खर्च करा। बियाणे, खत, कीटकनाशक खरेदी करा। शेती संबंधित लहान किंवा उपकरणे खरेदी करा। शेवटी एक विनंती, शेतकरी मित्रांनो, 7व्या हप्त्याचे अपडेट्स पाहण्यासाठी आणि अशाच नवीन शेतकरी योजना पाहायला आता लगेच किसान अपडेट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यात तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा।